मला जावा दा काय तुम्हाला गादा का दारू पेलं मी मला मला जावा दा भाई मच्छर भाऊ भाऊ कोण आहे रे भाऊ भाऊ एक घोडा आहे त्याला काय भाऊ प्याला तू कोण मला सांगणार मी माझ्या बापाची पेतोय अरे दारू पिणं चांगलं नसतं बाळू भाऊ ते म्हणतात ना संसार उद्ध्वस्त करी दारू बाटली स्पर्श नका करू ते नको सांगू मला रोज लागती मला तू आणून देतो का मला बाटली हा मी कशाला आणून देईन पण नको पेत जाऊ चांगलं नसतं तू नको सांगू मला आपला मी दारू पेन नाही तर काही करेन अरे बाळू भाऊ चांगल्यासाठी सांगा तुम्ही कधीतरी एन्जॉय म्हणून ठीक आहे पण दररोज दिवसातून 3 टाइम प्यायची अरे तू काय सांगतो मी माझ्या बापाला नाही भेटत तुला कोण भेटणार आहे चल निघे 2 लाख उद्योगाला धक्का काय देतो तुला चांगलं सांगतोय मी सटकाजी सटकीन धरून सटकेल मग काय मी काय बघत बसन का काय का बघत बसन का म्हणजे काय करणार आहे तुम्हाला काय करणार म्हणजे मी आपल्या पैशाची पेतोय आपल्या बापाची पेतोय तू कोण मला सांगणार रे मी चांगलंच सांगतो पेत नको जाऊ म्हणून तू कोण सांगणार मला मी बोल म्हणजे तू आहे ना एखाद दिवशी गायबच करीन मी भाऊ 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 कुठे गेला भाऊ भाऊ अरे खरंच गायब झाला काय हल्ली जादूची तर छडी नसेल येणे ना दुसरा एखादा प्रयोग करून बघू मला आत्ताच्या आत्ता इथे राजमान्य फारसान पाहिजे अयो राजमान्य फारसान आहिले खरंच जादूच काढते गाड्या घंट्या आता तुझी मजाच मजा मला आहे ना ही जादू छडी सापडली बघ इकडं तर सकाळी ना तुला घाला काम तुली खरंच जादू छडी आहे ते बाबा भाऊ दारू पिऊन काढला होता मला हाणायला लागला माझ्या हातात ही छडी आली त्याला म्हणलं तुला आहे ना एका दिवशी गायबच करी बाबा भाऊ गायबच झाला गायब झाला हा तुला आम्हीच भेटलो काय काढा इथं तू जा बरं बाबा नको नको खाऊ अरे खरंच काय मला फारसा आणले जा मस्त हा मग फारसन कुठून आणलं असेल माझ्याकडे काही पैसे आहे का चोरून आणलं ना नाही मग? मग मी म्हणलं मला आत्ताच्या आत्ता राजमान्य फारसन पाहिजे असं केलं लगे फारसांचा पुढं आला अरे हो. तू थट्टा करून झाली आता घरी जा लाकूड दे मा चहा होईन सकाळच्या खाण इकडे चल अरे येडे आहे का तू हे बघा बाबा भाऊ चाललाय ना हा हा आता जाऊ दे बघा आता बाबू भाऊ ब्रेक डान्स करी Hey, I am a disco dancer. I am a disco dancer. जिंदगी मेरा गाना मैं किसी का दीवाना है झूमो है नाचो है झूमो नाचो गाओ I am a disco dancer. अरे चालतं चालतं नाचायला लागलं अरे त्याचा मूड असेल त्याला काय याला काय सांगायला काय जातंय आता बाबा भाऊ वरातीचा डान्स कर है लिंबू मला मारिल का लिंबू मला मारिल बरोबर बाबा चालू बदललं अरे हा राव लिंबू मला मारिल का लिंबू मला मारिल खोटं बोलतो आता आता हा. बाबा भाऊ कोळी डान्स कर वल्लव रे नखवा ओ वल्लव रे रामा वल्लव रे नखवा ओ वल्लव रे रामा मी डोलकर 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 दर्याचा राजा खरंच राव मग तुम्हाला तर खोटंच वाटत आहे माझं बरं जाऊ दे ते त्याचा मूड बी असू शकतो मला एक सांग खरंच जादू छडी तुझ्याकडे हा. तू पैशाच पाऊस पाडशील का हा पडेल ना बघा चल चल इथून, चल पाय. तू चल अरे कामाच आहे रे आपल्या चल 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 मध्ये गेला मग काय चाललं बाकी काय आता बाकी सगळे आता मळ्यातल्या पेरण्या बिरण्या सगळे झाल्यात पावसाची वाट पाहत थांबलोय आता. हा का काय चाललं आमच्याकडे काय आता कापाशी आहे, सोयाबीन आहे, खालच्या मळ्यात तिकडे डाळिंबी आहे, ऊस आहे. हा का तुम्ही काय तिकडे काय केलंय तुमच्या आमचं काय अजून चाललंय काय पेरायचं काय पेरायचं सगळं खाऊ नको मला ठेवशील अरे हाय ये लय ये अरे तुझ्याकडे आहे ना छडी म्हणते ते आपल्या पावसाचं आहे ना पैशाच्या पावसाचं ते नंतर बघू तुला हे समोर दूर पळ दिसतंय का शेती एकदम तर माणूस शेती करायची म्हणलं असं तराट पाहिजे नाही एकदम यांचा काहीतरी कार्यक्रम कर यांचं हा ते गुलू गुलू बोलतात ना हा आता यांच्यात भांडणं चालू जसं काय आम्हाला काही येतच नाही येत नाही म्हणजे आता का चेअरमनला कमी लिखित का काय तुम्ही आम्ही शेती करतो म्हणजे 10 गावात आमच्यासारखी शेती नाही राहू द्या तुम्हाला नुसतं बोल बच्चन मारता येतं
बोल वचन मारतो धान सांभाळा येऊन बघा तुमच्या वाणी नाही अजून त्याची नांगरट सुद्धा नाही तुमची. हा सगळं सांगा ना, तुम्हाला काही येत नाही. आम्हाला तुम्ही मळ्यात तर या आमच्या तुमच्या वाणी रे बांधाला एवढ्याला गवत झालंय नुसतं घरात बसायचं टीव्ही बघायचा कधी शेतात चक्कर मारली का? अहो इकून टाका ना तुम्हाला येत नाही शेती तर. अयो चेअरमन लय तडकलंय. हो आम्ही आमचं बघून विकायचं का ठेवायचं, तुम्ही कशाला सांगता? कशाला सांगता म्हणजे काहीतरी काम करीत जा नुसतं तिकडे नवरा पैसे कमीवतोय तुम्हाला आणून देते त्याच्यावर तुमची आई चालली. काम करीत जा जरा. ते सुजाताबाई पण बघ ना. होय, मारायचं बिरायचं बाबा मिठेव. आता हे दोघं परत रोमॅन्टिक बोलायला लागले. तुम्हाला काही एवढं पडले? हो तसं नाही. इराणा माळ तुमचाच विचार आमच्या डोक्यात असतो सतत सुजाताबाईचाच विचार आमच्या डोक्यात फक्त. हा ना. हा ना. सॅम चेअरमन व्हायचं नसतं कधी? अहो घरात काय वेळेस तिला आवाज द्यायचा म्हणलं ना तर मी एकदम सुजातात जा माझ्या तोंडातून नाव जातं. कितीतरी वेळा ती म्हटली काय म्हणता त्यावेळेस मला म्हणावं लागतं ती काय ते इंग्लिशमध्ये म्हणतात स्लीप ऑफ टंग. हा का? खरं काय? बाई चेअरमन चुकून माझं नाव घेता काय तुम्ही? अहो चुकून नाही लय वेळा जाणीवपूर्वक घेतो पण तुम्हाला कळतच नाही चेअरमन. अहो ते मी चंद्रकांत गोखलेची तर ती कविताच म्हणत असतो तुला काय माहीत माझ्या बंद वहीत मी सारखं तुझं नाव लिहितोय माझ्या नावासहित. घंट्या अरे लयच भारी रे. चल मग आता आपण आपली तयारी करू. तू म्हणतोय खरा मी पाऊस पाडीन म्हणून पैशाचा. अरे तू फक्त पाऊस नको पाडू मग समजत. बघायचंय का? तिथं आत्ताच्या आत्ता इथं पैशाचा पाऊस पडला पाहिजे. हे गो बाई पण नाही बघ पहिलं घंट्या शपथ काय चल. चोरमन बोल ना. लय भारी टाऊक झालाय. ठाऊक झालं हा काय 5-50 रुपये मिळाले काय तुला कशात? रुपये जादू छडी सापडली. जादू छडी होय तुझ्याकडे? अरे बापरे मग काय जादूची छडी काही कुठं नाही करीत. अहो मी या छडीने ते बाळू भाऊला गायब केला. अहो खरं अरे बाप राजमान्य फारसान मागवलं. मग जादूगार गंठन कुमार पैशाच पाऊस पाडला प्रेम्या आणि याला श्याम समोर. असं कुठं पैशाचा पाऊस ते असतं रे कुठं काही सांगत होतो काय गप्पा ठोकी तो काही बी? खोटं काय बोलू खरं तेच सांगतोय. नक्की हा ठीक आहे मग आपलं एक काम करशील का? करू ना. तू सुजाताबाई आपल्याला पटली पाहिजे म्हणजे सुजाताबाई एकदम आपल्यावर फिदा झाली पाहिजे असं काहीतरी कर. नाही राव तुम्ही दुसरं काय मागा पैशाच पाऊस मागा पैशाच बंडल मागा सोनं नाणं दागिने रत्न माणिक मोती हिरे तू आहे ना आता गप सूट बरं ते उगा मला अशा थापानी आहे काही भाकड का सांगू नको जादूची छेडीन ती काही बी. अहो खरंच माझ्याकडे पैसा सोनं नाणं सगळे आपल्याकडे एकच वस्तू नाही ती म्हणजे सुजाताबाई. नाही राव ते मला नाही योग्य वाटत. ती अशी वस्तू आपल्या ताफ्यात जर आली तर चेअरमन असा परिपूर्ण होणार. तेवढीच जागा रिकामी तेवढं होत असेल तर बघ नाही तर तू सूट. आणि आता तुम्ही लयच आग्रह करता बरं. हा चला चला देतो कर होणार मग. हाय ना, चल हाय ना, मला तर अजून घंटे कर वाटत नाही राव तुझ्यासोबत चालायचं म्हणजे काय अहो, हा त्या बघा त्या बघा त्या बघा त्या बघा, त्या बघा. सुजाताबाई येते. हा आले आता मी जादू मारतो. बर तुम्हाला फक्त सांगा सुजाताबाई कडेवर पाहिजे का गाळ्यात पाहिजे. एवढं काय फक्त आपल्या संग गोड बोलली तरी वाद झालं. तरी तुम्हाला काहीतरी देतोच मी थांबा. हा सुजाताबाई चेअरमनशी गोड गोड बोलली पाहिजे. मी या जाऊ म्हण. बिंदास. तू येऊ नको बरं का. नाही नाही मी आपलं चाललो. चेअरमन हा तुम्हाला शोधत होते. का तुमचा फोन का बंद आहे? हा ते सायलेंट अरे हा मिस कॉल आहे तुमचा. लेवलची फोन लावत होते. चला ना आपण कुठेतरी फिरायला जाऊ. फिरायला हवं मला थोडं काम होतं सोसायटीचं. काम होतं? हा अहो, काम काय कायमच करतात. चला ना. हाव नको माझ्या लई इच्छा होती कुठेतरी मस्त असं जावा झाडाखाली बसावा काहीतरी खावा. हा का हा नाही तर पिक्चरला चालता का? आज काय झालंय तुम्हाला एवढं? आज काय म्हणजे रोज तुम्ही म्हणता आज मी म्हणते. हा का हा नाही आज मला सोसायटीत काय मला अहो, झालं सोसायटी ना, काय हो, करू? नको, चला ना. नको, नको. असं. मग एक काम करा पिक्चर नाही ना हॉटेल पण नाही मग मग कुठे जायचं बरं? आपल्या इथे चिंचेच्या झाडाखाली काय करणार तिथं जाऊन आपण?
बस बोलू सहज असं. अहो, नाही ना थोडस म्हणजे नाही का मला थोडं म्हणजे नाही का असं ऑकवर्ड फील होतंय. तुम्ही आज एकदमच अशा बदलल्यासारखे वाटते तुम्हाला. चला ना चेअरमन. अहो, नाही तुम्ही चला पुढं. कुठं पुढं माझ्यासोबत चला. अहो, सुजाताबाई. आजचा दिवस लय भारी गेला बरं का. पण आज आहे ना लोकांसाठीच केलं, स्वतःसाठी काहीच नाही केलं यार. जाऊन द्या, उद्या आहे ना स्वतःसाठी करू. जरा मला थोडंच पडावं, बघू उद्याचा दिवस माझा. अरे गाईबाने इथं झोपला काय तू? तिकडे ते जनावर वरडू वरडू पर मराठी बारी आली उपाशी सकाळपासून कळत बी नाही तुला. उठ अरे उठ ना. अरे सरपंच, मग जादू छडी कुठं आहे? कशा छडी? जादूची. जादूची छडी? हा. आणि तू इकडे होती? अहो बाबू भाऊला गायब केलं तुम्ही. बाबू भाऊला डान्स करायला लावला, पैशाच पाऊस पाडला. आईला घंट्या पावसाचा इथं पावसाचा थेंब नाही आणि तू पैशाचा पाऊस पडून राहिलाय. अरे गायबान्या सुधार जरा. तिकडे सगळे जनावर बिगर सकाळपासून पाणी नाही अन्न नाही त्यांना वरडू राहिले तर इथं कुठं झोपा काढितो राव घंट्या तू. सरपंच उगा उठवला राव तुम्ही मला झोपेतून. ते जादूच्या छडीने ना मी लय मोठा माणूस होणार होतो. अरे घंट्या ह्या जगात ह्या आयुष्यात हे जादू चमत्कार असं काही नसतं रे. असतं राव सरपंच. अरे तू ऐक घंट्या, हे बघ हे जादू चमत्कारापेक्षा पण आहे ना महत्वाचं काय माहिती का, जिद्द मेहनत आणि चिकाटी. आणि हे जर माणसाकडे असेल ना तर त्याच्या आयुष्यात असे खूप सारे चमत्कार घडत असतात. म्हणजे त्याचं जे स्वप्न आहे ना त्याला कार घ्यायची मोठी, त्यांनी जर तेवढी मेहनत केली कष्ट घेतलं त्याच्याकडे आयुष्यात कार येते, मोठा बंगला होतो, म्हणजे चमत्कारच होतो ना. आताच्या जगामध्ये हे जादू चमत्कार म्हणजे हेच आहे. तुम्ही मेहनत करा, पैसे कमवा आणि मोठे व्हा. बाकी काही सगळ्या गोष्टी अंधश्रद्धा आहेत. आणि तू सुद्धा आहे ना हे जादूची छडी मिळेल माझं आयुष्य बदलन या भानगडीत राहू नको. मेहनत कर, ऑटोमॅटिक तुझं आयुष्य बदलन. तुला नंतर या जादूच्या छडीची सुद्धा गरज पडणार नाही. कळलं का? लवकर ये, मी चाललोय गावात. घरी जा आणि जनावरांना पाणी पाच, चारा टाक. हा येऊ का मी? हा आणि ते सोडून जरा हे नाटक. हा. मला जर कधी जादूची छडी भेटली ना, हे सरपंचाचा बेडूकच बनवतो. बस मग डराव डराव करीत.